One
लाल बटन वाला हॅलो 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 रामकृष्ण हॅलो 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 बेस कमी करा ट्रबल द्या थोडा आवाज हॅलो 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 रूप पाहतालो
हॅलो 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 गेम त्याचा नाही हो, एक नंबर आहे गावा. हॅलो 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 पक्षी अंगणी उतरती पक्षी अंगणी उतरती गीता गुरुकुल
हॅलो पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वसती कर वसती आला प्राप्त काळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवण तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी विठ्ठला Ditutup. Halo. Ini itu sih. Halo. पक्षी अंगणी उतरती जे का गुंतोनी राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी वसती कर वसती आला प्राप्त काळी उठून गेला तैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी एका जनार्दनी शरण
ऐसे असता भय प्रवण तैसे असावे संसारी जो बरी प्राचीनाची दोरी महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय धातुर मुनींद्रेहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हे दुःखभञ्जनं मारुतिनन्दनं सुनमे सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सती रंभा दयाची माता से हो पिता बसे हो सिरसोली गावी अवतार धरिला नमस्कार माझा मौनी प्रभूला भगवान रामकृष्ण मौनी बाबाजी विठ्ठला पक्षी अंगणी उतरती जे का गुंतवली राहती तैसे असावे संसारी जोरी प्राचीनाची दोरी प्रस्तुत प्राप्तस्तरी निरूपणा करता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्म संत श्रीमंत एकनाथ महाराज यांचा हा या प्रापंचिक लोकांना केलेला 4 चरणाचा उपदेश शांती ब्रह्म एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून प्रापंचिक जीवांना या प्रपंचामध्ये आल्यानंतर आपण कसं जीवन जगलं पाहिजे या विषयीची माहिती देतात. आपल्या साखरखेर्डा गावामध्ये हा आज जो सुयोग या ठिकाणी घडून आला आपल्या सगळ्यांना माहित आहे. स्वानंद सुखनिवासी कैलासवासी भीमराव काका यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो. सजनानं गेलेल्या माणसांची चर्चा ही चंद्र सूर्य तोपर्यंत आजारामध्ये राहण्याचं काम आपण करतो. याचा अर्थ असा आहे जीही लोक समाजामध्ये काहीतरी कार्य करून जातात, जीही लोक समाजामध्ये नावारूपाला शिल्लक राहतात, ही थोर महात्मे ही थोर पुरुष या कष्टकरी कलियुगामध्ये अवतार कार्य करण्यात कशा करता येतात याचा विचार जर आपण केला माणसं सुद्धा संपतात. कारण ही विधीचं विधान आहे, सृष्टीचा नियम आहे. आया है सो जाएगा राव रंग फकीर फिर मरे पैगंबर मरे मर मर गए जिंदा जोगी जपी तपी सन्यासी मर गए पड़े काल के फांसी.
जब का जब तड़का बे तू क्या जाने लड़का बे। पुढे पहा, 9 भी मर गए 10 भी मर गए मर गए सहस्त्र 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी। जब का जब तड़का बे तू क्या जाने लड़का बे। संत कबीर महाराज वर्णन करतात, मोठे मोठे या कष्टकरी मृत्यू लोकातून या समाजाचा, या जगाचा, या गावचा, तालुक्याचा, जिल्ह्याचा, देशाचा, विश्वाचा, या ब्रह्मांडाचा निरोप घेऊन निघून गेले. पण सर्वसामान्य माणसं गेले की गेले आणि नावारूपाला राहणारे जे लोक असतात ना, चंद्र सूर्य तोपर्यंत यांची कीर्ती अजरामर राहत असते. याचं कारण एकच आहे की ते काहीतरी नावारूपाला येण्याचं कारण म्हणजे कीर्ती स्वरूपानं शिल्लक राहतं. आज भीमराव काकाच्या जाण्याने आजचं खऱ्या अर्थानं हे पुण्यस्मरण म्हणजे आज त्यांची आठवण आपल्याला झाली पाहिजे. काय केले पाहिजे पुण्यस्मरण, कशासाठी केले पाहिजे पुण्यस्मरण? हे बघा, आपण ज्या लोकांमध्ये जन्माला आलो ना सज्जनांनो, हा लोक मृत्यू लोक आहे. तुम्ही कितीही धनाने श्रीमंत असा, तुम्ही कितीही पैशावाले असा, तुम्ही कितीही श्रीमंत असा, पण एक दिवस या कष्टकरी कलियुगामध्ये आपल्याला कायमचा निरोप हा घ्यावाचा लागतो. हे विधीचं विधान आहे. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाठे भयाले मुठे. विठाला विठाला आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागा पाटे भय आले मोठे. या कष्टकरी कलियुगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला जावं लागतं. हे विधीचं विधान आहे. आपल्याला सुद्धा संपायचं आहे, पण संपत असताना कोणतं तरी कार्य करून पाठीमागे राहिलं पाहिजे. आज भीमराव काका इंगळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलो आणि आज खऱ्या अर्थाने त्यांची आठवण आपण करत आहोत. आपण पुण्यस्मरण का करतो? कारण तुकाराम महाराजांनी सांगितले, गेले दिगंबर ईश्वराची भूमी राहिल्या गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. ही जी लोक समाजातून, आपल्या परिवारातून, आपल्या गावातून निरोप घेत असतात, पण कीर्ती स्वरूपानं आजही अजरामर राहत असतात. याचा अर्थ असा आहे सज्जनांनो, की त्यांच्या काही आठवणी आपल्याला या ताजं करून देत असतात. आज ज्यांच्यामुळे या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मला मिळालंय, आमचे परमस्नेही, परम आदरणीय, मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करणारे आमचे गजानन महाराज सेवा समिती चिखलीचे अध्यक्ष आदरणीय गजूभाऊ हिंगे यांच्या अत्यंत आग्रहापोटी या ठिकाणी येण्याचं हे सौभाग्य आणि तुमच्या सगळ्यांचं दर्शन मला घडतं. अतिशय भावाप्रमाणे प्रेम करतात. त्यांच्यासोबतच त्यांच्या सौभाग्यवती आईप्रमाणे कविता वहिनी सुद्धा या ठिकाणी आहेत. या सगळ्यांच्या आग्रहापोटी, प्रेमापोटी सगळ्यांचं दर्शन मला या ठिकाणी झालं. गजूभाऊने 1 महिनापूर्वी मला या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं आणि काकांबद्दल खूप काही माहिती त्यांनी मला दिली होती. काकांच्या बद्दल जर बोलायचं झालं, फरक एवढाच असते फक्त की संत हे समाज सुधारण्याचं काम करत असतात आणि खरे माणसं परिवार सुधारण्याचं काम करत असतात. पण
तुम्ही आम्ही प्रपंचामध्ये राहणारे लोक फक्त प्रपंचाचाच विचार करतो, पण जे महात्मे निघून जातात ते नुसतं प्रपंचाचा विचार करत नाही, तर त्यांच्या पाठीमागं तरुण मुला मुलींचं सुद्धा कल्याण झालं पाहिजे हा त्या लोकांचा मूळ उद्देश. बघा, भीमराव काकांच्या जाण्याने दुःख तर सर्व परिवारावर झाले. त्यांच्या पश्चात त्यांना 6 मुली आहेत आणि गजूभाऊ इंगळे हे या ठिकाणी आहेत. अत्यंत सुंदर असा परिवार भीमराव काकांचा या ठिकाणी आहे. पण जात असताना त्यांच्या पश्चात त्यांनी केलेल्या कार्याची ग्वाही या ठिकाणी द्यावी लागेल. महाराज, आज एवढी मोठी शिवाजी महाराज व्यायामशाळा संस्थापक अध्यक्ष ही जागा कोणाच्या तरी ताब्यात जाऊ नये याकरता, स्मशानभूमीची जागा कोणाच्या तरी ताब्यात जाऊ नये याकरता त्यांनी चांगल्या पुढाऱ्याच्या संगतीनं हे कार्य या ठिकाणी पूर्ण केलं. आणि आज मला असं वाटते स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर सुद्धा कदातरी त्यांचं आठवण होत असेल आपल्याला, आणि देवीच्या मंदिरात गेल्यानंतर, व्यायामशाळेत गेल्यानंतर आपल्याला त्यांचं स्मरण होते. याचं कारण मी आता प्रमाण देऊन सांगितलं सज्जनांनो तुम्हाला. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्याच्या कीर्ती जगामादी. आज प्रपंचातले लोक मरतात, माणसाने गेल्यानंतर कमीत कमी 10 वर्ष जिवंत राहिलं पाहिजे. विठाला विठाला कमीत कमी 10 वर्ष जिवंत राहिलं पाहिजे. गाऊन तब्येत प्रापंचिक माणसानं कमीत कमी गेल्यानंतर म्हणजे मेल्यानंतर 10 वर्ष जिवंत राहिलं पाहिजे. का नाही राहिलं पाहिजे? आमचे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज 450 वर्षापूर्वी जिवंत आहेत. तुम्ही म्हणसाल महाराज कसे काय हो? तुकाराम महाराजांनी असं कार्य या समाजाकरता करून ठेवलंय, त्या कार्याचं नाव आहे तुकाराम महाराजांचा अभंग गाथा. आज जोही वारकरी, जोही कीर्तनकार तुकोबाचा अभंग गाण्याकरता घेतो, कीर्तनाकरता घेतो, आणि मला असं वाटते सज्जनांनो की सदेह वैकुंठाला जाणारी तुकोबा आज त्या अभंगाच्या माध्यमातून आपल्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे राहतात. ही त्यांची ताकद आहे. विश्वमाऊली ज्ञानोबाराय 750 वर्षांपूर्वी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ माऊली ज्ञानोबाने लिहून ठेवला, पण कोण म्हणते माऊली समाधिस्थ झाले. आज विश्वमाऊली ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी जर वाचली तर असं वाटते प्रत्यक्ष माऊली माझ्या शेजारी बसलेले आहेत का. हा इतिहास या लोकांनी घडवला. आजही शिवाजी महाराज व्यायामशाळा पाहिली की काकांची आठवण येते. आजही स्मशानभूमीची जागा, स्मशानभूमीचं नाव काढलं की काकाची आठवण येते. याचं कारण असं आहे सज्जनांनो की हे प्रत्येक क्षणाला आपल्या समोर ताज्या स्वरूपात जिवंत राहत असतात. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, प्रापंचिक माणसं मेले की गेले असतात. परिवाराकरता, गावाकरता, समाजाकरता, जिल्ह्याकरता, महाराष्ट्राकरता, देशाकरता जे झुजत असतात ना ते कधीही मरत नसतात. ते प्रत्येकाच्या डोळ्यासमोर जिवंत असतात. आणि काकांचं कार्य अतिशय सुंदर असं कार्य आहे. त्या निमित्ताने शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा हा जो अभंग आपण या ठिकाणी निवडला. एकनाथ महाराज म्हणतात काही अज्ञानी लोक या समाजामध्ये राहतात, म्हणून अज्ञानी लोकांना प्रबोधन करण्याचं काम संत करतात आणि संतांचं अवतार कार्य त्याच्या करतात आहे. विठाला विठाला कशा करता आली संत महात्मे या मृत्यू लोकात? काय कारण होतं येण्याचं? काय कारण होतं येण्याचं? जगाच्या कल्याणा वावा, सुंदर असं प्रमाण दिलं महाराजांनी. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारी. याचा अर्थ काय होतो? जगाचं कल्याण होण्याकरता स्वतःच्या शरीराची राग रांगोळी करतात ते संत आहे. समाजाचं कल्याण जर आमच्या स्वतःच्या देहाची राग होत असेल ना तर आम्ही आमच्या देहाची राग करायला तयार आहे आणि केली. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज ही सर्वसामान्य लोक नव्हती सज्जनांनो. ही संतत्वाला प्राप्त झालेली लोक होती आणि संतत्वाला सहजासहजी प्राप्त होता येत नाही. ज्या लोकांनी या समाजाकरता आपला देह झिजवला. काय होतं तुकोबाकडे? तुकोबाचा विचार जर आपण केला तर तुकोबा सांगतायत
संसाराच्या नामे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. ज्यावेळेस मी गाऊंगा तर ते नाही का वाढता हा पुण्य धर्म केला हरिभजनी धवडीले जग. पुढे चुकविला लाग कडी काळाचा. प्रपंचाच्या नावावर शून्य ठेवलं. अर्थातच परमार्थासाठी घराच्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं आणि भंडाऱ्यावर गेले. परमार्थ व्हावा या काठी देहूच्या घोराळ्या डोंगरावर गेले. अनेक साधना महाराजांनी केले. परिणाम काय झाला? एकाने विचारलं, तुकोबा तुम्ही श्रीमंत आहात, तुमच्याकडे काय कमी आहे? तुकाराम महाराज गरीब नव्हते. पुण्यातले आप्पाजी गुळवे त्यांचे सासरे होते आणि आप्पाजी गुळवे पुण्यातले सेठ होते. मग एवढे मोठे जर आप्पाजी गुळवे जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांचे सासरे आहेत तर ते गरीब जावायला मुलगी देतील का? ज्या अर्थी जवाई सुद्धा पॉवरफुल आहे, धनानं श्रीमंत आहे, मनानं श्रीमंत आहे, त्या अर्थी आप्पाजी गुळवेने त्या ठिकाणी तुकोबाची सोयरी केली. म्हणून तुकोबा गरीब नव्हते. काही कालांतरानं तुकोबा त्या काळी सेठ म्हणून संबोधल्या जात होते. काही लोक तुकोबाला तुका सेठ असं म्हणत होते. तुका सेठ. पण परिणाम सगळ्याच वेळेस परिस्थिती साथ दिली असं नाही माय बापण. कधी कधी ओला दुष्काळ जाहीर होतो तर कधी कधी कोरडा दुष्काळ जाहीर होतो. मग त्या काळी कोरडा दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर शेतकरी राज्यात्रस्त झाला. शेतकरी राज्यात्रस्त झाल्यानंतर काही लोक अन्ना वाचून पाण्या वाचून मृत्युमुखी पळायला लागले, मरायला लागले. लोक विचार करत होते, तुकोबा आम्ही काय खावं? तुम्ही सेठ लोक आहे ना, तुम्ही श्रीमंत लोक आहे, तुमच्याकडे खाण्या पाण्यासाठी भरपूर उपलब्ध आहे, आमच्यासारख्याने काय करावं? पण समाजाकरता स्वतःच्या कणगीतली ज्वारी देणारे प्रथम पुरुष जर कोणते असतील तर ते तुकोबा आहे. तुकोबा. समाजाकरता स्वतःच्या बाचक्या देणारे जर पहिले पुरुष कोणते असतील तर ते तुकोबा आहे. म्हणून तुकोबाने आपल्याला काय शिकवलं? तुकोबाने दान करणं शिकवलं. कोणाकरता दान केलं पाहिजे? तुकाराम महाराजाला विचारलं की आपण का दान करता? तुकाराम महाराज म्हणते, बाबा ज्याचं आहे त्याला देतो. आमच्या चिखलीचे मौनी बाबा आहेत आणि मौनी बाबांचं ब्रीद वाक्य जर आपण पाहिलं तर त्यांचं हायलाईट केलेलं वाक्य आहे, ज्याचे त्याला. ज्याचे त्याला म्हणजे याचा अर्थ समजला नाही. बरेच लोक आमच्या मौनी बाबाच्या संस्थांमध्ये आल्यानंतर आम्हाला विचारतात, महाराज याचा अर्थ काय? याचा एकच अर्थ आहे, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. म्हणजे तुमचं कर्म जर चांगलं असेल तर त्या कर्मानं तुमचा देह जाईल. तुमचं कर्म जर वाईट असेल तर त्या मार्गाने तुमचा देह जाईल. मला असं वाटतंय सत्कर्म करणाऱ्या लोकांचं कर्म चांगलं आहे म्हणून आज त्यांचं प्रथम पुण्य स्मरण आहे. विठाला विठाला. आणि सज्जनांनो, ही अशी युग पुरुष जी असतात ना, ही स्वानंद सुखाला प्राप्त झालेली असतात. माझं कीर्तन तरी माझ्या मते असं सांगते की आज भीमराव काका या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या डोळ्यासमोर उभे आहेत. भीमराव काका गेले नाहीत, आज आपल्या समोर उभे आहेत. ज्या अर्थी त्यांचं स्मरण आपण या ठिकाणी करतो, पुण्यस्मरण म्हणजे त्यांची आठवण करून घेणं. बऱ्याच ठिकाणी आम्ही पाहतो गजूभाऊ पुण्यस्मरण करत नाहीत लोक, गेले की गेले. पण त्याच्यासाठी आई वडिलांचं पुण्यस्मरण करण्याकरता सुद्धा जी पोटी आलेली संतान ती सुद्धा भाग्यशाली लागते. भीमराव काकांच्या पोटी जी संतान आली ही सामान्य नाही. 6 मुली आणि 6 मुलींच्या पाठीवर एक भाऊ म्हणजेच गजूभाऊ, 6 बहीण 1 भाऊ असे गजूभाऊ. त्यांच्या नावामध्ये सुद्धा गणपती आहे, त्यांच्या नावामध्ये सुद्धा शेगावीचा गजानन आहे, गजानन. आणि अशी मुलं बाळ जन्माला येण्याकरता मला असं वाटते की या लोकांनी फार मोठं पुण्य केलं असलं पाहिजे म्हणून हे लोक आले. आता आम्ही महाराष्ट्र फिरतो. महाराष्ट्र फिरत असताना आम्हाला काही लोक असे भेटतात की त्यांच्याकडे सावळणं करण्यासाठी सुद्धा वेळ नसतो. विठाला विठाला. स्वतःचा बाप स्वतःची आई वारली ना
तर ते लोक दोन अश्रू सुद्धा गाळत नाहीत हो. आम्ही पाहिलं आमच्या डोळ्यानं, सगळं करून घेतात, सेवा करण्यासाठी नोकर चाकर असतात. अरे जन्म दिलाय तुम्हाला, त्या आई वडिलांनी तुम्हाला जन्म दिलाय. खरं सांगू, तुम्ही पैशाने किती श्रीमंत आहे याला किंमत नाही. माझं वाक्य नीट लक्षात ठेवा. तुम्ही पैशाने किती श्रीमंत आहे याला किंमत नाही. ज्याच्या घरात माय बाप आहे तो जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे. जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत व्यक्ती जर कोणता असेल ना, आई वडिलांची सेवा जो करतो तो. हा, आई वडील टाळ्या वाजवा वाटल्या तर मोकळा वाजवा मस्त. धनानं श्रीमंत असाल, महाराज म्हणतात मोठेपणा नाही. पैशाने श्रीमंत असाल, महाराज म्हणतात त्याच्यातही मोठेपणा नाही. जो आई वडिलांची सेवा करतो तो जगातला सगळ्यात श्रीमंत. आणि मला असं वाटते श्रीमंत माणसंच आई वडिलांची सेवा करत नाहीत. श्रीमंत माणसं आई वडिलांची सेवा करत नाहीत. एकाला मी विचारलं, श्रीमंत आहे ना दादा तुम्ही? म्हणले हो खूप श्रीमंत आहे आम्ही. तुम्ही काय सेवा करत नाही आई वडिलांची? त्यांनी फार सुंदर उत्तर दिलं. तो म्हटला मग नोकर चाकर कशा करताय? पैसे देऊन जर नोकरांकडून आई वडिलांची सेवा आपण करून घेत असाल तर मला असं वाटते कुठंतरी या कुशीच्या आड पाप आलं पाहिजे. म्हणून चांगले मुलं मुली जन्माला येण्याकरता सुद्धा भाग्य नाही तर सौभाग्य लागतं. विठाला लईन असे करून करू राहिली. श्याम महाराजचं कीर्तन म्हणून जाऊ राहिले. चला. चांगले मुलं मुली जन्माला येण्याकरता सुद्धा भाग्य नाही तर सौभाग्य लागतं. आणि हे असं कार्य करण्याकरता सुद्धा भाग्य लागतं. हे सहजासहजी घडत नाही सज्जनांनो. तुम्ही ज्यावेळेस आई वडिलांच्या कुशीतून जन्म घेतला तेव्हा तुम्ही फार मोठी पुण्याची सामग्री घेऊन आलात बघा. पुण्याची सामग्री घेऊन या ठिकाणी आलात. आम्ही श्रीमंत व्यक्तीबद्दल बोलतो. बरेचसे लोक आजही पाहायला भेटतात की आई वडिलांची सेवा करत नाहीत. महाराज म्हणतात जे आई वडिलांची सेवा करतात ना, आई वडिलांची सेवा 7 पिढ्या त्यांचा उद्धार होतो. 7 पिढ्या. आम्ही सुद्धा आई वडिलांची सेवा केली बरं, खूप सेवा केली. आमचे परमच नाही परम आदरणीय गोजूभाऊ आले होते. अचानक आमचे बाबा निघून गेले. अचानक यावर्षी 6-7 महिने झाले. ज्यावेळेस मी तुमच्याबद्दल बोलतो, माझ्याबद्दल नाही. ज्यावेळेस आपला माय आपली बाप आपल्या डोळ्यासमोर असतात त्यावेळेस आपण त्यांची किंमत करत नाही. शास्त्रकाराने सुद्धा अनेक उदाहरणं दिलीत आई वडिलांच्या बद्दल. त्यावेळेस आपली माय आपला बाप आपल्या समोर असतो त्यावेळेस आपण त्यांचं काही ऐकत नाही. मला असं वाटते प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलगी म्हणते बाबा तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काही समजत नाही. काय आई तुम्ही गप्प बसा, तुम्हाला काही कळत नाही. बाबा तुम्हीही गप्प बसा, तुम्हाला काही कळत नाही. अरे बाबा, त्यांना जर कळालं नसतं तर आपण जन्माला आलो असतो का? पण तरी सुद्धा आपल्या आई वडिलांना कळतं की माझ्या मुला मुलींना काही कळत नाही. तरी सुद्धा तुम्ही म्हणता बाबा माय तुम्हाला कळत नाही, तरी ते गप्प बसतात. समजून घेतलं पाहिजे की त्याच्यातच त्यांचं सौख्य समावलेलं असतं. जोपर्यंत हयात आहे तोपर्यंत आपण त्यांना उणीव देतो की तुम्हाला काही कळत नाही. आणि मला असं वाटते एकदा की ते त्याच घरातून निघून गेले ज्या घरात तुम्ही तुमच्या आई वडिलांना म्हणत होते बाबा तुम्हाला काही कळत नाही, मा तुम्हाला काही कळत नाही, त्या घरातून एकदा ते निघून जाऊ द्या. घर फेकून देते महाराज, फेकून देते. मी महिन्यातून 2 राऊंड घरी मारायचो, पण आमची वडील जेव्हापासून गेले तेव्हापासून जाण्याची इच्छा होत नाही. सांगत होतो बाबा आम्ही तुमच्या जे भांडायचो, आम्ही तुम्हाला बोलायचो, आम्ही तुमच्या प्रत्येक प्रेमाची पूर्तता करायचो, पण आता भांडू कोणाशी? हक्काच्या माणसाची भांडतो आपण. आणि शास्त्र सांगते घरातल्या कोणत्याही सदस्याचे तुमचं भांडण झालं त्याला भांडण म्हणत नाही, प्रेम म्हणतात. विठाला विठाला त्याला प्रेम म्हणतात. म्हणून आईचं प्रेम हे दिसतं, बापाचं प्रेम कधी दिसत नाही. बाप माझा गुणाचा सागर हो हो
कवीनं फार सुंदर वर्णन केलं. एखादं बाळ लहान असतं, लहान, त्या लहान बाळाला आई चटकन उचलून घेते आणि बाळाला उचलून गेल्यानंतर त्या लहान असणाऱ्या गोंडस बाळाच्या गालाची चटा मुके घेते. ती आई त्या बाळाचे मुके घेते, कारण आईची माया पातळ होते. आईचं हृदय हे मायाळू सांगितलेलं आहे. शास्त्रकार वर्णन करतायत सज्जनांनो. ऐशी कळवळ्याची जाती करी लाभा विनती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. ऐशी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आपण ज्यावेळेस माईच्या उदरामध्ये असतो ना, उदरामध्ये, मला खऱ्या अर्थानं मायपासून तुम्हाला बाप सांगायचा आहे सज्जनांनो. ज्यावेळेस आपण आपल्या आईच्या उदरामध्ये असतो त्यावेळेस त्या आईला जाऊन विचारा, मा उदरामध्ये बाळ आहे, उदरामध्ये लेकरू आहे. म्हणले हो आहे. कसं वाटते मा तुम्हाला? बाळ जन्माला येण्याच्या अगोदर जे मातेला डोहाळे फुटलेले असतात सज्जनांनो, हे डोहाळे त्या मातेला विचारा. ती माता सांगेल, माझं बाळ जन्माला आल्यानंतर मी माझ्या बाळाला तुकोबाच्या कहाण्या सांगेल. माझं बाळ जन्माला आल्यानंतर मी माझ्या बाळाला गाणारा बनवेल. माझं बाळ जन्माला आल्यानंतर मी माझ्या बाळाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगेल. माझ्या पोटी माझं बाळ जन्माला आल्यानंतर मी देश सेवा कशी केली पाहिजे हे माझ्या बाळाला संस्कार देईल. हे डोहाळे आहे. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती, पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आणि मला असं वाटते, जगातलं सगळ्यात मोठं दुःख सहन करण्याची क्षमता जर कशामध्ये असेल तर जगातलं दुःख सहन करण्याची ताकद फक्त मायेमध्ये आहे. फक्त मायेमध्ये. फरक एवढाच आहे. तिचा हृदय मयाळू आहे, तिचा पणा मयाळू आहे. पण शास्त्रकार तर असं वर्णन करतात, मायपेक्षा 5 पट प्रेम जर आपल्यावर कोणती व्यक्ती करत असेल तो मध्ये जन्मदाता बाप आहे. विठाला विठाला. आई 9 महिने 9 दिवस उदरामध्ये आपल्याला ठेवते. किती दुःख होत आहे बघा आपल्याला जन्म देताना. याचा विचार आपण कधी करत नाही. महाराज म्हणतात, तुम्हाला तो विचार करून उपयोग नाही, कारण तुम्हाला ते कळणार नाही. असं सांगतात, एक विंचू चावल्यानंतर जेवढं दुःख होतं, एक विंचू, ज्यांना ज्यांना विंचू चावलेला आहे त्यांना जाऊन भेटा, त्यांना विचारा, का रे बाबा तुला विंचू चावला का? तो म्हणत हो मला विंचू चावला महाराज. अरे वा, चावला विंचू तुला? हो चावला महाराज. बरं, विंचू चावल्यानंतर काय होतं? काही होत नाही महाराज. विंचू चावल्यानंतर गुदगुल्या होतात महाराज. ज्यांना ज्यांना विंचू चावलेल्या त्यांना जाऊन भेटा. विंचूचं नाव काढलं की त्याच्या डोक्यावरचे केस उभे राहतात. अर्थात विंचू भावनं त्याला दिलेला चांगला अनुभव येतो. एक विंचू चावल्यानंतर जितकं दुःख होतं, शास्त्रकार वर्णन करतात, 50 विंचू चावल्यानंतर जेवढं दुःख होतं तेवढं एका बाळाला जन्म देताना होतं. किती? एका विंचू मध्ये जर या गल्लीतून त्या गल्लीत डसणारा माणूस जात असेल तर 50 असल्यानंतर किती त्रास होत असेल. शास्त्रकार सांगतायत, 50 विंचू चावल्यानंतर जेवढं दुःख होतं तेव्हा आईला एका बाळाला जन्म देताना होतं. पण बाळ जन्माला येते म्हणून त्या प्रेमापोटी ते झाकलं जातं. ही आई आहे. विठाला विठाला. तुमच्यावर गेले तर विसरले वाटते. आले का तुमच्या लक्षात? बाळ जन्माला येतंय, मुलगा जन्माला येतोय, मुलगी जन्माला येते, म्हणून त्या आनंदामध्ये 50 विंचू काय 1000 विंचूचं दुःख जरी होत असेल तर ती सहन करू शकते. आणि जिच्यामध्ये सहनशक्ती आहे तिचं नाव माय आहे. माय. चला, बाळ जन्माला आल्यानंतर माय दुःख दाखवते, दिसतंय ते सगळ्यांना. पण शास्त्रकार तर त्याच्या पलीकडे सांगतात, माय आपल्या मुलाला चटकन उचलून घेते. ते भरलेलं आहे का स्वच्छ आहे याचा विचार करत नाही. ते असेल भरू द्या, त्याचे गंगा जमुना दोन्ही तोंडावर येऊ द्या, ओटावर येऊ द्या. गंगा जमुना समजतात ना तुम्हाला? दोन्ही नाकातून बाहेर येऊ द्या, गंगा जमुना. आई कधी विचार करत नाही. आई बाळाचं स्वरूप सुद्धा पाहत नाही.
माझं बाळ सावळं आहे, माझं बाळ गोरं आहे की माझं बाळ काळं आहे, ते काळं असो, ते सावळं असो अथवा ते गोरं असो, आईला बाळ हे बाळ असतं, ते उचलून घेतं. आणि तुमच्या माहिती करता सांगू तुम्हाला, प्रत्येक आईला तिचं बाळ हे जगातलं सगळ्यात सुंदर लेकरू असतं. ते कसंही असू द्या, कसंही असू द्या, प्रत्येक मायला तुम्ही जाऊन विचारा, की माय सांगेन माझं लेकरू ना माझं गल्लीत नंबर 1 आहे. आणि असं असतं की दिवसा त्याला बॅटेक लावून पाहावं लागतं, इतकं काळं असतं. दिवसा त्याला बॅटेक लावून पाहावं लागतं, तरी सुद्धा त्याची माय म्हणते गल्लीत माझ्या मुलासारखं दिसायला सुंदर कोणतं नाही. याचं कारण एकच आहे, ते अंतकरण मायचं आहे, ती नजर मायची आहे, ते हृदय मायचं आहे. पण शास्त्रकार सांगतात सज्जनांनो, आईपेक्षा 5 पट प्रेम करणारी व्यक्ती जर कोणती असेल तर तो बाप आहे. विठाला विठाला. म्हणून बापाने किती उपकार केले तुमच्यावर. बाप आपल्याला जन्म देतो. आईचं प्रेम हे समुद्रातल्या विस्तारपूर्वक पाण्यासारखं आहे, पण बापाचं प्रेम समुद्रावर येणाऱ्या लाटासारखं आहे. तुम्ही म्हणताल महाराज हे कसं शक्य आहे? बघा, त्रास समुद्राला कधी होत नाही, पण समुद्राच्या पाण्यावर आलेल्या लाटा असतात ना, ह्याच्या काठाला जाऊन भिडत असतात. कुठं भिडत असतात? काठाला. आणि घरातल्या प्रपंचातला मेन मूळ पुरुष जो असतो ना, तो घराचा पाया म्हणजे बाप आहे. आणि घराचा पाया म्हणजे बाप एवढंच संबोधल्या जाणार नाही. महाराज म्हणतात समुद्रात जेवढं पाणी आहे तितकं प्रेम करते ती माय, पण समुद्रावर जेवढ्या लाटा येतात आणि त्या काठाला धडकल्या जातात, धडकल्यानंतर ज्या लाटेचं दुःख होतं त्या लाटा सहन करण्याची ताकद ज्याच्यामध्ये आहे त्याचं नाव आहे बाप. त्याचं नाव बाप आहे. म्हणून तुमच्या म्हणे काय बाप कमी असतो का? फरक एवढाच आहे, माय चटाचटा बाळाचे मुके घेते. एका मायला मी विचारलं, म्हटलं काही म्हणजे काय म्हणता महाराज, तुमचं बाळ आहे वाटते? म्हणजे हो माझं बाळ आहे. अरे वा, तुम्ही चटाचटा तुमच्या बाळाचे मुके घेता, त्याच्या पप्पानं त्याचे कधी मुके नाही घेतले का? त्याच्या पप्पाला जाऊन भेटलो, म्हटलं का हो या बाळाची आई या बाळाचे दररोज मुके घेते, तुम्ही का घेत नाही? त्याच्या बापाने दिलेले उत्तर फार सुंदर आहे बघा. त्याचा बाप म्हणला मला माहित आहे हे माझं बाळ आहे, आईचं प्रेम दिसतंय म्हणून आई चटकन उठून चटकन त्याची पप्पी घेते. त्याच्या बापाला मी विचारलं तुम्ही का मुका घेत नाही? त्याच्या बापाने उत्तर फार सुंदर दिलं, मी माझ्या बाळाला उचलून घेतलं असतं, माझ्या बाळाची पप्पी घेतली असती, पण ज्या गालाचा मी मुका घेईल, ज्या गालाची मी पप्पी घेईल, तो गाल लाल नाही झाला पाहिजे, हा बाप आहे. का? आपल्या पप्पीमुळे जर आपल्या मुलाचा गाल लाल होत असेल, इतपत काळजी करणारी जी व्यक्ती असेल ना, तो बापच करू शकते. हा, म्हणून ज्याचा बाप आहे, ज्याला बाप आहे, किंवा जे लोक बापाची सेवा करतात, ज्यांच्या जीवनातून बाप निघून गेला, बाप नावाची माय नावाची व्यक्ती एकदा का आपल्या आयुष्यातून निघून गेली सज्जनांनो, तुम्ही कितीही श्रीमंत असा, तुम्ही कितीही पैशावाले असा, मला तरी असं वाटते आपण सगळ्यात गरीब झालो म्हणून समजा. म्हणून जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत, जोपर्यंत माय आहे, तोपर्यंत बाप आहे, तोपर्यंत होता होईल तितकी सेवा करा आणि आयुष्याचं कल्याण करून घ्या. विठाला शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, विठाला विठाला. कसे आहेत गजोबा आमचे टाळकरी? वाजवा टाळ्या यांच्या करता. ही सगळी छोटी छोटी मुलं आमच्या परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थेची विद्यार्थी आहेत. मस्त गातात, मस्त वाजवतात आणि सगळ्यांच्या माहिती करता मस्त कीर्तनही करतात. कीर्तन, गाणं, पावल्या हे वाजवतात. हे संस्कार आहेत आणि हे संस्कार देण्याचं काम बोलू नका, हे संस्कार देण्याचं काम आई वडिलांनी केलं. प्रत्येकाला असं वाटते माझा मुलगा वाजवणारा असला पाहिजे. प्रत्येक मायबापाला असं वाटतंय, आम्ही ज्यावेळेस महाराष्ट्र भ्रमण करतो त्यावेळेस प्रत्येकाला असं वाटतं की आमचा मुलगा मृदंग वाजवणारा असला पाहिजे. प्रत्येक मायबापाला वाटतं आमच्या मुलाने किमान कीर्तन प्रवचन केलं पाहिजे. या जेवढ्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटतात तितक्या सोप्या नसतात बरं. कारण कीर्तनकार जर तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला त्याच्याकरता 4-4 वर्ष अभ्यास करावा लागेल. आम्ही सुद्धा 4-4 वर्ष अभ्यास केला. आम्ही गजानन महाराज संस्थांमध्ये शिकलो, 4 वर्ष अभ्यास केला. 4 वर्ष अभ्यास करून सुद्धा अजून आम्ही अज्ञानी आहे. ज्ञान कधी संपत नाही. याचा अर्थ असा आहे सज्जनांनो,
की काही ना काही तुमचा मुलगा बनावा असं तुम्हाला वाटत असेल. प्रत्येकाला असं वाटतं. कोणाला वाटते वाजवणारा असला पाहिजे, कोणाला वाटते कीर्तनकार असला पाहिजे, कोणाला वाटते गाणारा असला पाहिजे. पण दुर्भाग्य असतं त्या आई वडिलांचं. तो वाजवणारा नाही, तो कीर्तनकार नाही, तो गाणारा नाही, तो निघतो. लक्षात नाही आलं तुमच्या? सज्जनानो, याच्यासाठी सुद्धा शास्त्रकार वर्णन करतात. कोडे कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हारिक वासुदेवा, तयाचा हारिक वासुदेवा, तयाचा हारिक कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आज भीमराव काका स्वानंद सुखातून पाहत असतील. ऐका, स्वर्ग वेगळं, वैकुंठ वेगळं आणि स्वानंद सुख वेगळं. स्वानंद सुख म्हणजे काय? गेल्यानंतरही जे लोक स्वतःच्या मजेत जगतात, गेल्यानंतरही जे लोक स्वतःच्या आनंदात डोलतात. आनंदे निर्भय डुलत असो, याला म्हणतात स्वानंद. आणि स्वानंद सुखाला कोणती लोक जातात? जी सत्कर्म करतात ते. आज शिवाजी महाराज व्यायामशाळेच्या निमित्तानं जर शिवाजी महाराज व्यायामशाळेचं संस्थापक अध्यक्ष हे नाव जर तुम्ही काढलं, इच्छा नाही तुमची नाव घेण्याची, तरी सुद्धा तुम्हाला काकांचंच नाव घ्यावं लागेल. जोपर्यंत ही शाळा आहे तोपर्यंत तुम्हाला ते नाव घ्यावं लागेल. म्हणजे काय? ही लोक स्वतःच्या मजेत जगले आणि स्वतःच्याच आनंदात विलीन झाली. म्हणून हे लोक कधी जात नसतात. ही लोक चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जिवंत राहत असतात. जातो तुम्ही, आम्ही मेले की गेले. आपलं तसंच आहे नाही का काकू? मेले की. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, जाऊ द्या. संत महात्मे 400 वर्षापूर्वी जिवंत आहेत. आजही तुकोबा जिवंत आहेत. आजही विश्वमाऊली ज्ञानोबा जिवंत आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आजही जिवंत आहेत. त्यांचं जर नाव आजही आपल्याला घ्यावं लागतं, मग कमीत कमी आपण त्यांच्या कॉम्पिटिशन मध्ये कमीत कमी 10 वर्ष तर जिवंत राहिलं पाहिजे ना. तू कमले मरणेची सरे उत्तमची उरी कीर्ती मागे. सुंदर म्हणणारी मंडळी आहे सगळी, मस्त म्हणणारी मंडळी आहे. आणि हे पाच की सुंदर टाळ वाजवतात. गावातले टाळकरी आहेत ना, फार सुंदर टाळ वाजवतात. आणि जगातलं सगळ्यात मोठं सुख कीर्तनात आहे बरं. कारण मनामध्ये तुमच्या अनेक दिवसाच्या व्यथा असतात. मनामध्ये तुमच्या अनेक दिवसाचे कळत न कळत झालेली पाप असतात, दुःख असतात. शास्त्रकार तर असं सांगतायत, कीर्तन प्रवचन कथा जीवनातल्या व्यथा दूर करण्याचं काम करतात. कमीत कमी हलकं तरी होते की नाही. महाराज म्हणतात ते बरोबर आहे. आणि आम्ही आमच्या पदरचं काही सांगत नाही. तुम्हाला सांगितलं, आम्ही 4-4 वर्ष अभ्यास केला. जे हे संतांचे बोल आहेत हे समाजापर्यंत मांडण्याचं काम आम्ही करत असतो. अर्थातच साधूचे जे शब्द आहेत ना, हे कोराझनच्या फवाऱ्यासारखे आहेत बघा. कोराझनचा फवारा
जसं राऊंडअप तणावर जर मारलं की ते तण जळतं म्हटल्यापेक्षा कायम मरून जातं. तसं साधूचे शब्द अमृतासारखे तुम्हाला नवीन चेतना, नवीन जीवन जगण्याचा मार्ग दाखवतात. पण कधी कधी राऊंडअप सुद्धा फवारतात. ते कसं, आपल्या डोक्यातलं अज्ञान रूपी गवत, आपल्या डोक्यातलं पाप रूपी गवत कायमचं ते समूळ नष्ट करतात. म्हणून याच्यामध्ये जी ताकद आहे ती कुठं नाही. नालीवर भेटते का तुम्हाला एवढा आनंद? नाही. तमाशामध्ये नाही, पिक्चर मध्ये नाही. महाराज म्हणतात लावणी मृदंग श्रुती काळ घोष शेव ब्रह्मरस आवडणे. आणि इतकी तर ताकद आहे, 60 वर्षाचा म्हातारा सुद्धा 16 वर्षाच्या मुलासारखा नाचू शकतो. त्याचं नाव कीर्तन आहे. विठाला म्हणून आपलं प्रापंचिक लोकांचं जीवन जर आपण पाहिलं सज्जनांनो, तर प्रापंचिक लोकांचं जीवन मेले की गेले. महाराज म्हणतात मेले की गेले करू नका रे. हा 84 लक्ष योनी फिरत फिरत आलेला माणसाचा नरदे आहे. आपण भाग्यवान आहे की आपण या महाराष्ट्रामध्ये आलो सज्जनांनो. त्याकरता माझी एक वाक्य लक्षात ठेवा. आपण ज्या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो त्या महाराष्ट्रामध्ये 4 नावं ही अतिशय मॅजिक आहे. एक पंढरीचा विठ्ठल, दुसरे विश्वमौली ज्ञानोबाराय, तिसरे जगद्गुरु तुकोबाराय आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीराय. काय अर्थ आहे याचा? विठ्ठलाने आपल्याला प्रेम दिलं, विश्वमौली ज्ञानोबारायांनी ज्ञान दिलं, तुकाराम महाराजांनी गाथारूपी वैराग्य दिलं आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य दिलं. स्वराज्य. एक प्रेमाची कमतरता जर तुम्हाला वाटत असेल तर नाचत जाऊ त्याच्या गावारे खेडिया, सुख देईल विसावा रे. प्रपंचातलं प्रेम जर तुम्हाला कमी वाटत असेल तर नाचत जा पंढरपूरला. डोळे भरून माझ्या पांडुरंगाला पहा, डोळे भरून माझ्या विठ्ठलाला पहा. तुम्ही कितीही दुःखी असा, पांडुरंगाचं आणि रुक्मिणी साहेबाचा चेहरा पाहिल्यानंतर तुम्ही दुःख विसरून जाल. इतकी ताकद त्या मूर्तीमध्ये आहे. देवाने प्रेम दिलं, आज्ञाने समाजाला ज्ञान देण्याचं काम विश्वमौली ज्ञानोबारायांनी केलं. त्या काळात कॉलेज होती का हो गोजीभाऊ? त्या काळात शाळाही नव्हत्या. शाळा तर आता निघाल्या. सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा निर्माण केल्या. त्या काळात रात्री शाळा भरवायचे आणि त्या काळात महिला माता वर्गांना ते ज्ञान देण्याचं काम करत होते. मला असं वाटतं हे 100-150 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. पण 750 वर्षापूर्वी विश्वमौली ज्ञानोबारायांनी आज्ञाने समाजाला ज्ञान देण्याचं काम केलंय. म्हणून विश्वमौली ज्ञानोबारांनी काय दिलं याचा जर विचार आपण केला तर मला असं वाटतं त्या प्रश्नाचं उत्तर आहे मौली ज्ञानोबारायांनी आपल्याला ज्ञान दिलं. तुकाराम महाराजांनी काय दिलं? तुकाराम महाराजांनी काय दिलं असा जर प्रश्न डोळ्यासमोर येत असेल तर सांगेल मी तुम्हाला, तुकाराम महाराजांनी तुमची बुद्धी बदलवली. म्हणजेच जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या गाथ्याच्या निमित्तानं तुम्हाला वैराग्य दिलं. अजून स्वतंत्र जगण्याचे विचार डोक्यामध्ये घालण्याचं काम केलंय. म्हणून तुकाराम महाराजांनी आपल्या समाजाला, आपल्या समाजातील सर्व वारकरी लोकांना या ठिकाणी वैराग्य दिलं. चौथे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. सांगेल तुम्हाला शिवाजी महाराजांना काय दिलं असा जर प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आला. आज हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदू धर्मातल्या प्रत्येक माणसाला स्वराज्य दिलं. म्हणून आज अभिमानानं सांगावं वाटते छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यानंतर ज्याच्या शरीरावरचा रोमरोम उभा राहतो. ही ताकद, ही स्वराज्य देण्याचं काम कोणत्या संतांनी, कोणत्या महात्म्यांनी केलं असेल तर ते स्वराज्याचे शिवाजी महाराज. म्हणून 4 गोष्टी अतिशय मॅजिकल आहेत. एक तुकोबा, ज्ञानोबा, विठोबा आणि शिवबा. त्यात महत्वाचा विषय सांगितला. आता या 4 लोकांनी 4 पद्धतीचं ज्ञान आपल्याला दिले. एकाने स्वराज्य दिलं म्हणजे स्वतंत्र दिलं. तुम्ही स्वतंत्र जगू शकता. लोकशाहीमध्ये आपण स्वतंत्र जीवन जगू शकतो. अज्ञानी कशासाठी राहता? म्हणून तमसोमाम ज्योतिर्गमय. अज्ञान आपण प्रकाशाकडे आणण्याचं काम कोणते लोक करत असतात? मला असं वाटतं ते संत असतात. म्हणून आज जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज, विश्वमौली ज्ञानोबाराय, शांतीब्रह्म एकनाथ महाराज या प्रापंचिक लोकांना उपदेश करतात की बाबांनो, एक तर हा माणसाचा नरदेव माणसाला प्राप्त होत नाही. किती कष्ट लागतात या नरदेवाकरता याचा विचार केला आपण कधी? नाही केला. सांगतो ऐका.
84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे, धर्म जागो सदैवाचा जे बापर उपकारी. हे जे आंधळे पांगडे आहेत ना, हे पाहून घ्या. मी तर अनाथ अपराधी, कर्महीन मतिमंद बुद्धी, किंवा पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारेले, विशेष सुख नाशिवंत सेविता तिमिरा कोंडले, ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे, धर्म जागो सदैवाचा जेव्हा परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नावले विचारी. महाराज म्हणतात बाबा 84 लक्ष योनी फिरत 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 हा माणसाचा नरदेह माणसाला मिळाला आणि हा स्त्रीचा नरदेह स्त्रीला मिळाला. दोघांनाही 84 लक्ष अगोदर जन्म भोगावे लागले, तेव्हा स्त्री सारखी स्त्री दिसते आणि पुरुषासारखा पुरुष दिसतो. हे फार कठीण आहे या कष्टकरी कलयुगात. पण आपल्याला मिळालेला देह आपण सत्कर्माला लावतो का दुष्कर्माला लावतो याचा विचार कधीतरी आपण स्वतः केला पाहिजे. काही लोकांना त्यांचा देह मिळाला. आज स्वानंद सुखवासी इंगळे काकांना जो देह मिळाला यांनी सत्कर्माला लावला. काही अत्याधुनिक लोक, काही व्यभिचारी लोक त्या जागेवर ताबा करत होते, पण तरी योग्य त्या पुढारीचा सल्ला घेऊन, योग्य त्या पुढाराचे पाठबळ करून ती जागा आपल्या ताब्यात घेऊन त्या जागेवर योग्य तो निर्णय घेतला. म्हणून आज त्यांनी जर ही त्यांच्या स्वाधीन केली असती तर नावारूपाला आली नसती. तुमच्या माहिती करता 3.5 हाताचा नरदेव काकांना मिळाला सुद्धा आणि काकांना तो नरदेव कळाला सुद्धा. आपण नुसतं कमावण्याच्या मागे लागतो. आपण फक्त कमावतो, तुम्ही कमावता, मी कमावतो, सगळं जग कमावतं. अरे कमाएंगे तो खाएंगे नाही तो. पण महाराज म्हणतात कमाई करत असताना अवश्य कमाई करा. किती कमाई करा सांगू तुम्हाला मावशांनो, खूप कमाई करा. अरे का कमाई करू नये? हा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, विश्वमाऊली ज्ञानोबा यांचा महाराष्ट्र आहे, तुकोबाचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही साधूची भूमी आहे, महाराष्ट्र ही देवाची देवभूमी मानल्या जाते. आणि या महाराष्ट्र या देश प्रांतामध्ये, या विश्व प्रांतामध्ये जगाच्या पाठीवर एकमेव देश असा आहे, त्याचं नाव आहे इंडिया. इंडिया. आज इतरत्र देशांनी आपल्या भारत देशाचं अनुकरण करावं याच्यापेक्षा अजून काय सौभाग्य पाहिजे? काय सौभाग्य पाहिजे? अमेरिकेच्या माणसाला मी विचारलं का हो तुमचा देश लय श्रीमंत आहे म्हणे. मग आय प्राऊड ऑफ यू अमेरिका. म्हटलं म्हणजे काय? म्हणे माझ्या अमेरिका देशाविषयी मला फार अभिमान आहे. पण त्यांनी मला विचारायचं राहिलं की म्हणजे महाराज तुम्ही कुठचे? म्हटलं मग मी भारतातला. भारतातले म्हणजे तुम्ही भारतातले? म्हटलं असं काय करतो भांडण झाल्यासारखं? अहो म्हणे चुकलं. आमच्या देशाची 10 पट बराबरी तुमचा देश करू शकत नाही असं त्याला शब्द वापरला. काय म्हणे? आमच्या देशाची बराबरी तुमचा देश 10 पट बराबरी करू शकत नाही. पण तुमच्या तुकाराम महाराजांसारखे संत जर आमच्या अमेरिकेमध्ये आले असते ना म्हणे तर आम्ही जगावर राज्य केलं असतं म्हणे. ही त्यांची ताकद आहे. असं का म्हणता? म्हणे महाराष्ट्र भारत भूमी ही संतांची भूमी आहे. म्हणून काही लोकांना 3.5 हाताचा नरदेह मिळाला. हा नुसतं खाण्यापिण्याकरता नाही. कबीर महाराज एका ठिकाणी फार सुंदर सांगतात, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया, कबीरा सुन बैसा धो राम नाम सबसे मिठा, राम नाम सबसे मिठा. कबीर महाराज उल्लेख करतायत 3.5 हाताचा नरदेह हा तुम्हाला मिळाला खाण्यापिण्याकरता नाही, सत्कर्माला लावण्याकरता. म्हणून सत्कर्म करा, पैसाही खूप कमवा, पण कमावलेला पैसा हा योग्य ठिकाणी लावा. विठाला विठाला. कमावलेला पैसा, कमावलेले धन हे योग्य ठिकाणी असलं पाहिजे. कसं असलं पाहिजे? आमच्या भारत देशातल्या लोकांनी सुद्धा नाव लवलौकीला आणलं, स्वतःचं नाव लौकिकाला आणलं. म्हणून आज या लोकांची नावं आपल्याला घ्यावं लागतात. या साधू संतांना सुद्धा 3.5 हाताचा नरदेह मिळाला. यांना मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा. यांना नरदेह मिळालेला आहे म्हणून कळाला, आणि कळाला म्हणून त्यांनी गाथे लिवले. त्यांना नरदेह मिळाला म्हणून त्यांचे आज देवस्थान आहे. त्यांना नरदेह मिळून कळाला म्हणून आज त्यांचे अभंग आपल्याला घ्यावे लागतात. आपली काय कीर्ती आहे हे मला तुम्ही सांगितलं पाहिजे. आपली काय कीर्ती आहे? म्हणून कष्टकरी कलियुगामध्ये एक तर दुर्मिळ असणारा नरदेह माणसाला मिळत नाही, आणि जर मिळाला तर तो कळून घेतल्याशिवाय राहू नका. आपण या पवित्र भारत देशामध्ये आहे. आपल्या भारत देशाचं नाव विश्वाच्या कानाकोपऱ्यात घेतलं जातं. आज भारत देशाचं नाव काढलं की लोक म्हणतात भारत ही देवभूमी आहे.
आणि भारत ही संत भूमी आहे. समर्थ सद्गुरू संत सम्राट गजानन महाराज यांचं चरित्र आणि यांची चर्चा जर आपण पाहिली ना, तर जगाच्या पाठीवर जेवढेही देश आहेत तेवढ्या देशामध्ये गजानन महाराजांची आरती केल्या जाते. ही आपल्यासाठी सौभाग्याची गोष्ट केल्या जाते ना. म्हणून सामान्य आहेत का ते? 3.5 हाताचा नरदे योगीराज गजानन महाराजांना मिळाला. अंगावर वस्त्र सुद्धा नव्हते, पण काही लोकांनी बाबांना ओळखलं. बाबा म्हणले, हे 2 व्यक्ती म्हणले बाबा सामान्य नाहीत, हे कोणीतरी योग पुरुष आहेत. योग पुरुष जगावर राज्य करत असतात. आपण कमीत कमी घरावर तर राज्य केलं पाहिजे ना. म्हणून आपल्याला आपला नरदेव मिळाला. एकाला मी विचारलं, का रे बाबा तुला तुझा नरदेव मिळाला? म्हणे हो महाराज, नरदेव मिळाला. प्रपंच करण्याकरता नरदेव मिळाला? म्हणे हो. म्हणे तुम्ही का संसार प्रपंच करत नाही, परमार्थ करत नाही? मी म्हटलं बाबा का? आम्हाला आमच्या परमार्थामध्ये फार मोठं सुख भेटतं. तो म्हणले आमच्या प्रपंचातही सुख आहे. म्हणे कसं काय? कोण म्हणतं म्हणे आमच्या प्रपंचात सुख नाही? आमच्या प्रपंचात रोज सुख आहे म्हणे. जेवढं तुमच्या परमार्थात सुख नाही तेवढं आमच्या प्रपंचात सुख आहे म्हणे. तुम्ही तर कीर्तनामध्ये लोकांना सांगत राहता म्हणे की संसार दुःखमुळं. चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस कर्म चालू ठेवायची. महाराज तुम्ही समाजाला सांगत राहता संसार दुःखाचा आहे. म्हटलं आमच्या मायबापाने लिहून ठेवलंय म्हणून आम्ही सांगतो. आमच्या पूर्वजांनी जे गात्याच्या माध्यमातून लिहून ठेवले ते आम्ही सांगतोय. कोण म्हणतंय म्हणे संसार सुखाचा आहे? आमच्या घरी येऊन पहा म्हणे, आम्ही दोघंही नवरा बायको फक्त हसत असतो म्हणे. म्हटलं अरे वा, मग कदाचित बाबा संत खोटे असू शकतात किंवा मी खोटा असू शकतो. या समाजाला सांगतोय की संत महात्म्यांनी जे सांगितले ते खोटं आहे. घरी येऊन पहा म्हणे, आम्ही दोघंही नवरा बायको हसत असतो म्हणे. म्हटलं जर कर्मधर्म सुदैवानं कीर्तन झालं, रात्री चहा प्यायला गेलो तो दोघं नवरा बायको हसत होते. खूप हसत होते, खूप हसत होते, खूप हसत होते. चहा घ्यायला मला बोलावलं होतं. मी हळूच त्यांच्या घरी गेलो, घराचा दरवाजा उघडला तर खरंच 2 जण हसत होते. पण नंतर मी आत गेल्यानंतर हसण्याचं कारण मला समजलं. विको कमी करा, एकदम 0. हसण्याचं कारण मला समजलं. मी तर म्हटलं हे खरंच हसतात. ना जाणे बा रात्रीच्या कीर्तनात आपण खोटं बोललो असेल की बा संसारात सुख आहे दुःख आहे, हे तर खरंच हसतात. पण ज्यावेळेस त्यांचं हसण्याचं कारण मी पाहिलं, त्यांचं हसण्याचं कारण काय होतं माहिती आहे तुम्हाला? पोळपाट बेलनं स्वयंपाक करता करता ती बाई पोळपाट नरदेवाला फेकून मारे आणि तो पोळपाट ढोकला की तो हसत होता. आणि तोच पोळपाट त्याला उठलून घेतला की तो तिला फेकून मारे. ती हुकवत जाय, मग ती बी हसत होती. महाराज याचा सिद्धांत काय? तुम्ही जर प्रपंचामध्ये स्वतःला सुखी समजून घेत असाल, आनंदी समजून घेत असता, हा तुमचा मूर्खपणा आहे. कारण प्रपंच हा दुःखाचा आहे. बरं कळत अनेक प्रमाण आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. तुम्ही कितीही संसारामध्ये सुख मिळवण्याचा किंवा मानण्याचा प्रयत्न केला सज्जनांनो, तरी शास्त्रकार सांगतात जितकं मानता तितकं ते दुःख आहे. सुख दुःख समानात कळा जीवाचा कृपाला, जीवाचा कृपाला. म्हणून या कष्टकरी कलियुगामध्ये या प्रपंचामध्ये जे मिळतंय ना ते फक्त आणि फक्त दुःख आहे. स्वतःला ज्या विषयामध्ये आनंद मिळतो तो विषय आपण नक्की हातकारला पाहिजे. महाराज कशामध्ये आनंद आहे? शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, तुम्हाला जर खऱ्या अर्थानं आदर्श घ्यायचा असेल ना तर पक्षाचा घ्या. कशाचा घ्या? एकनाथ महाराज झाडावर बसलेल्या पक्षाकडे पाहतायत. एकनाथ महाराज झाडावर बसलेल्या पक्षाकडे पाहतायत आणि सांगतायत महाराज त्या पक्षाप्रमाणे आपण प्रपंच केला पाहिजे. कसा करतात प्रपंच पक्षी? एकनाथ महाराज म्हणतात ते बघा, पक्षी अंगणी उतरते जे का गुंतून राहते
तैसे असावे संसारी गोवरी प्राचीनाची दोरे. एका सतग्रस्ताने विचारलं, महाराज माझ्या लक्षात आलं नाही, मला कळालं नाही. महाराज म्हणले, बाबा त्या पक्षाकडे पाय आणि स्वतःच्या छातीवर बोट ठेवून स्वतःचा विचार कर. ती पक्षी बघ म्हणे झाडावर बसलेले आहेत, पण ज्या झाडावर पक्षी बसलेला आहे ते पक्षी कधीच म्हणत नाही की ज्या झाडावर मी बसलो त्या झाडावर फक्त आणि फक्त माझा हक्क आहे. अरे ते 5 सेकंदाकरता त्या ठिकाणी बसलंय. माझा दृष्टांत समजा म्हणले महाराज. म्हणे याच्यातून काय सिद्धांत आहे? म्हणे ज्या घरामध्ये तू राहतो ते घर सुद्धा तू तुझं स्वतःच समजतो. आदर्श घे म्हणे त्या पक्षाचा. 5 मिनिटं या झाडावर तर 5 मिनिटं त्या झाडावर, अर्ध्या तासानं गावातही ते दिसत नाही. तसा जर माणसानं प्रपंच केला ना तर मला असं वाटतंय तो अत्यंत प्रिय आहे. तैसे असावे संसारी जो बरी प्राचीनाची दोरी. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, पक्षाप्रमाणे जीवन जगणाऱ्या व्यक्तीचा परमार्थ, पक्षाप्रमाणे जीवन जगणाऱ्या माणसाचा प्रपंच हा सुखमय होतो आणि खऱ्या अर्थानं ते स्वानंद सुखाला प्राप्त होतात. आणि मला असं वाटते पक्षाप्रमाणे जीवन जगून, पक्षाप्रमाणे आनंद देऊन, पक्षाप्रमाणे नाव लौकिक करून गेलेले जर कोणते काका असतील स्वानंद सुखाला, स्वानंद सुख निवासी, मला असं वाटते पक्षाप्रमाणे जीवन जगणारी ही जी मंडळी आहे ना इंगडे काकासारखी, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या मते तुमच्या डोक्यातून ते जाणार नाही. फक्त जीवन जगत असताना काही गोष्टी डोक्यापुढे ठेवून जगा. बरेच लोक आहेत ज्यांनी अजून हरिपाठ पाहिला नाही, कारण आपण सगळे अज्ञानीच आहोत. काही लोकांनी ग्रंथ वाचले की बा असं असं करावं लागतं, सांगावं लागते त्यांना की आज एकादशी आहे बाबा, सांगावं लागतं त्यांना की आज द्वादशी आहे बाबा, आहे का नाही. आज पुढच्या बाईचे लग्न लागतात ना संध्याकाळी. आणि ह्या तिथ्या ज्या असतात, हे जे दिवस असतात हे कोणाच्याही नशिबात नसतात. विठाला विठाला हो बार कुमारी, हे जे दिवस आहेत ना, हे दिवस, या दिवसाला पंचतत्वात विलीन होण्यासाठी सुद्धा भाग्य लागतं. काही लोक विचार करतात बाबा नको त्या काळामध्ये जातात लोक. कोणी आमुष्याला जातं, कोणी पांढऱ्या रविवारी जातं, हा कोणी काळ्या रविवारी जातं, कोणी नको त्या रविवारी जातं. पण आषाढी कार्तिकी ह्या ज्या वाऱ्या आहेत, आषाढी कार्तिकी ह्या ज्या वाऱ्या आहेत ह्या वैष्णवांसाठी सणासारख्या आहेत. आमचे संत महात्मे सांगतात आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी नाही. मनातल्या प्रत्येक साधनांची इच्छा पूर्तता होते. पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याकडे एक तर आषाढीला जा, एक तर कार्तिकीला जा. एक तर आषाढीला मरा, एक तर कार्तिकीला मरा. चंद्र सूर्य तोपर्यंत जिवंत आहेत व्यक्ती. त्याचं कारण चांगलं मरण येण्यासाठी भेटायला सुद्धा भाग्य पाहिजे. हो नाही गजूभाऊ, हे गजूभाऊ असे भेटण्याकरता सुद्धा भाग्य पाहिजे. मोठ्या भावाप्रमाणे प्रेम करतात आमच्या.
केवढाही मोठा कार्यक्रम असो आणि कितीही छोटा कार्यक्रम असो, आमची सल्ला थोडी का व्हायला पण ते घेतात. संत विचाराची माणसं आहे. संत विचाराची देवाणघेवाण करणारी माणसं आयुष्यात मिळाली ना, जगातलं सगळ्यात मोठं सुख मिळालं. म्हणून आयुष्यात असे जवळ भेटण्यासाठी सुद्धा सौभाग्य लागतं. म्हणून सेवा समितीचा सर्व कारभार आमचे गोजीभाऊ सांभाळतात आणि स्वरात म्हणणारे लोक मला फार आवडतात. विठाला विठाला. हे स्वरात गाण्यासाठी सुद्धा भाग्य पाहिजे. आमच्या संस्थेत काही काही लेकरं असे आहेत, त्याला शिकवता शिकवता आमचा स्वर विसरलो आम्ही, पण त्याचा स्वर लागत नाही. त्याला सांगितलं बाबा तू राहू दे, तुला सहा शिकवता शिकवता माझा सहा मी विसरून गेलो, तुला मृदंग शिकवता शिकवता मृदंगाची सगळी छाई पडली, तुला विणा शिकवता शिकवता विण्याचे सगळे तार तुटले, तू आता काहीच कामाचं नाही, तू फक्त आता वदनी कवळ घेता. तेवढ्याच कामाचं आहे. स्वराट गाणं स्वनात म्हणणं याच्यासाठी सुद्धा आनंद आहे. म्हणून शास्त्रकार सांगतात लावणी मृदंग श्रुती टाळ बसे. तुम्ही म्हणता ना महाराज तुमचा आवाज खरंच चांगला आहे हो. कोण म्हणते आमचा आवाज चांगला आहे? आवाज प्रत्येकाचा चांगला आहे, पण फरक एवढाच आहे की आम्ही स्वरात म्हणतो आणि काही लोक बेस्वर म्हणतात. काही काही ठिकाणी कीर्तनाला गेलो, गायन करायला गेलो की असं वाटतं आम्ही कुंभारवाड्यात उभा आहे की काय. कुंभारवाडा म्हणजे काय? कुंभारवाड्यात कोण असतं? कोण म्हणलं कधी? पण आनंद आहे. या ठिकाणी 3च टाळ केली आहे, पण 30 लोकांची बराबरी करण्यासारखी ताकद आहे. अतिशय सुंदर आहे. काय म्हणतात महाराज, एक तर वारकरी झालं पाहिजे आणि पाहे पाहे रे पंढरी, पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं पाहिजे. महाराज त्याच्यातून विशेष सांगतात, एक तर आषाढीला गेलं पाहिजे, एक तर कार्तिकीला गेलं पाहिजे. नसेल तुमच्याकडून आषाढीला जाता येत, नसेल तुमच्याकडून कार्तिकीला जाता येत, पण त्या पांडुरंगाला एक तरी विनंती करा, पांडुरंगा मला कमीत कमी आषाढीला मरण दे, नाही तर कमीत कमी कार्तिकीला तरी मरण दे. पण देव म्हणतो बाबा तुला कधी पंढरीचा पांडुरंग अजून माहित नाही, पंढरपूरला जाणारी एसटीची पाटी तुला अजून माहित नाही, तर तू काय आषाढीला जाशील. म्हणून काकानं तिथीवर मागच्या वर्षी आजच्या तारखेच्या दिवशी देह ठेवला आणि मला असं सांगितलं की स्मशानभूमीतून आले, वाटा वगैरे पाहून आणि पंचतत्वात विलीन झाले. ज्या दिवशी विलीन झाले ती म्हणजे कार्तिक एकादश. कार्तिक एकादशाला सहजासहजी कोणी जात नाही. आपणही मरतो, आंब्याच्या खाली बसलो तिकडेच जातो आपण, माहिती पडत. अहो कसे गेले काय म्हणून वावरात चक्कर मारायला गेले, तुरीच्या वळीत बसले गेले गेले. आज रविवार आहे, आपला भरोसा नाही आपण कधी मरू. सत्कर्म करणारे माणसं त्यांचा दिवस, त्यांचा वार, त्यांची काळ वेळी ठरलेली असते. म्हणून या लोकांना संकेत मिळतात. गरुड पुराण तर असं सांगते, माणूस पंचतत्वामध्ये विलीन होतो त्याच्या अगोदर त्याला 40 दिवसा अगोदर त्याचं मरण कळत असतं. विठाला विठाला. 40 दिवसा अगोदर त्याचं मरण त्याला कळत असतं, संकेत भेटत असतात. पण या प्रपंचाच्या मायेपोटी ते विसर पडत असतो, विसर पडतो. म्हणून असं मरण, असं नाव लौकिक, असं कार्य ज्यांच्या हातातून होतं, मी पुन्हा तुम्हाला सांगतो सज्जनांनो, जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत विसरणं शक्य आहे. म्हणून प्रापंचिक लोक सुद्धा जीवन जगतात, सत्कर्म करणारे लोक प्रपंच करतात आणि कर्म करणारे सुद्धा लोक कर्म करतात. एकनाथ महाराज म्हणतात पक्षाप्रमाणे जीवन जगतात. कसे जगतात? आपण प्रत्येक गोष्टीवर आपलं बोट ठेवतो. एकाला विचारलं का हो तुम्ही काय करता, म्हणे काही नाही, साखरखेड्याच्या बसस्टँड पासून लवाड्याच्या फाट्यापर्यंत आपलीच जमीन आहे. तुमच्या लक्षात आलं का? शास्त्रकार वर्णन करतात साखरखेड्याच्या बसस्टँड पासून लवाड्याच्या फाट्यापर्यंत आपलीच आहे. म्हणजे मी पण जातो, अहंकारात जातो आपण. महाराज म्हणतात अहंकारात जाऊ नका, अभिमानात जाऊ नका. तुमच्याजवळ जेही आहे ते भोगण्याकरता तुम्हाला दिलेलं आहे, ते उपभोगा. पण भोगत असताना सत्कर्मी सुद्धा लावा. मी तुम्हाला एक उदाहरण सांगितलं आता की आपला भारत देश हा श्रीमंत देश. नुसतं श्रीमंत नाही, एकेकाळी आपल्या भारताला सोन्याचा देश म्हणून संबोधल्या जात होतं. कशाचा देश? सोन्याचा देश. आणि असं म्हणतात आपल्या भारत देशामध्ये जेवढे झाड आहेत त्या झाडाच्या फांदीवर सोन्याची चिडिया बसत होती, सोन्याची चिडिया. वर्णन करतायत महाराज, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया
बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। जहाँ ऋषि मुनि वो जपते हरदम हरि नाम की माला, हरि ओम हरि ओम हरि ओम। यहाँ हर बालक एक मोहन एक, राधा एक एक बाला, राधा एक एक बाला। नहीं का? जहाँ सूरज सबसे पहले आकर डाले अपना डेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा। ही जी कविता लिहिली, ही जे गाणं लिहिलं, हे सहजासहजी लिहिलं नाही. इतकी ताकद, इतकी योग्यता आपल्या भारत देशामध्ये होती आणि मला असं वाटते आजही आहे, फक्त ती जागृत झाली पाहिजे. सत्कर्मानं जीवन जगा, सत्कर्म करा, खूप श्रीमंत बना सज्जनांनो, असलं पाहिजे. महाराष्ट्र एका ठिकाणी सांगतात, बांध्या माड्या सोप्या घरे, घरावर घर ताळावर ताळ चढवा. सोप्या बांधा, बंगले बांधा, फार्म हाऊस बांधा, जमिनी विकत घ्या, खूप बँक बॅलन्स तुमच्याकडे असू द्या, पण त्या बँक बॅलन्सचा एक हिस्सा कमीत कमी हा अनाथ आश्रमाकडे असला पाहिजे. खूप जमीन आहे तुमच्याकडे, खूप श्रीमंत आहे, खूप धनधान्य होते तुम्हाला, पण तुमच्याकडे धनधान्य खूप होते, त्यातली एक बाजकी कमीत कमी एक बाजकी का होईना ते गो वारकरी शिक्षण संस्थेला गेले पाहिजे, अनाथ मुलांना गेले पाहिजे. तर कमावलेलं धन हे सत्कार्मी लागत असते. अनेक उदाहरणं तुम्हाला देता येईल सज्जनांनो, पण वेळ झाली, कारण संध्याकाळी सुद्धा मला कीर्तनाला जायचंय. आज 2 कीर्तन आहेत. गजूभाऊच्या अत्यंत प्रेमापोटी ही सेवा या ठिकाणी करतोय. म्हणून तुमच्याकडे जेही आहे ना, त्याच्यातला एक कावश होईना, एक हिस्सा होईना, ते सत्कर्म करता असलं पाहिजे, गायी करता असलं पाहिजे, अपंगान करता असलं पाहिजे, अनाथ आश्रमा करता असलं पाहिजे, संस्थानांकरता असलं पाहिजे, आंधळ्या पांगड्या करता असलं पाहिजे, तर तुमचं सत्कर्म आहे. म्हणून जीवन जगण्याचा मार्ग ही लोक आपल्याला सांगत असतात. आपण कितीही मोठे असलो तरी आपल्या साधू संतांच्या पुढे अज्ञानी आहोत. म्हणून अज्ञानी माणसाला ज्ञानी बनवण्याची ताकद ही फक्त संतात आहे. आपण प्रपंचामध्ये राहतो सज्जनांनो, पण माझ करत शेवटचा श्वास घेतो. महाराज म्हणतात, बाबा रे अंती जाशील एकल्या प्राण्या, माझे माझे करुणे. या कलियुगामध्ये उपदेश करण्याचे जे अधिकारी आहेत, देवाचा अधिकारी आपण होऊ शकतो. दुसरी गोष्ट, संतांचे आपण अधिकारी होऊ शकतो, कारण याच्यापेक्षा फार मोठं गणगोत आणि यांच्यापेक्षा फार मोठे नातेवाईक आपल्या सानिध्यात कोणीच नाही. म्हणून महाराज म्हणतात, नाही रे नाही कुणाचे नाही रे या जगामध्ये पैसाही तुमचा नाही, या जगामध्ये गुणगुण सुद्धा तुमचं नाही. या बहिणीवर आपण जास्त प्रेम करतो, ती बहीण सुद्धा पैसा करून पाठीमागे जाते. ज्या भावावर आपण जास्त प्रेम करतो, तो भाव सुद्धा पूर्ण सूर्यासाठी भांडण करतो. माता पिता बोलतो, बहीण कोणी नवपती निर्माणी कारण देशीचं मिळून स्वतः येतो सुखाची मांडणी. बहीण गुणाती भाऊ नाता,
नाही रे नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कुणी अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणू नये या कष्टकरी कलियुगामध्ये फक्त दोन गोष्टी आपल्या आहेत एक संत आणि दुसरी म्हणजे भगवंत म्हणून ज्या भगवंताने आपल्याला नरद्या दिला तो कळून गेला पाहिजे म्हणून नरद्या कळवण्यापेक्षा कळवण्यासाठी मार्गदर्शन करतात ते संत म्हणून जीवन जगत असताना कसं जीवन जगलं पाहिजे पक्षाप्रमाणे कसे जगतात पक्षी काही सेकंदापुरते काही मिनिटापुरते एका झाडावर बसतात आणि पुन्हा निघून जातात एखाद्याच्या अंगणावर जातात त्या अंगणातले दाणे वगैरे वेचून खातात आणि पुन्हा त्या अंगणातून निघून जातात महाराज म्हणतात हे तर नवलच आहे एकनाथ महाराजांनी पक्षाचं जीवन पाहिलं झाडावर बसले झाडावरचा उडून गेला अंगणात बसले अंगणावरचा उडून गेला म्हणजे एकनाथ महाराजांनी साधकाला सांगितलं बाबा पक्षासारखं जर तुमचं जीवन असलं तर कसं तो साधक म्हटला महाराज कसं एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कोणा या कष्टकरी प्रपंचामध्ये माणसाला जन्म मृत्यूचं भय आहे किती वेळा जन्म यावे किती व्हावे आपण जन्माला येतो चांगलं कर्म असेल तर पुन्हा येत नाही वाईट कर्म असेल तर आल्याशिवाय यावंच लागतं कर्मानुसार माणसाला देह भोगावा लागतो पण शास्त्रकार म्हणतात पक्षाप्रमाणे जीवन जगणारा प्रत्येक मानव जातो पक्षाप्रमाणे जीवन जगणारी प्रत्येक स्त्री जात जर या पक्षाप्रमाणे जगली ना तर त्या लोकांना जन्म मरणाचं भय राहत नाही अभंगाच्या शेवटच्या परिणामामध्ये एका जनार्दनी शरण ऐसे असता भय पडणं ज्ञानेश्वर